तर आज आपण जातोय आमच्या गावाजवळ असलेल्या तलावाजवळ, पण भीतीदायक आठवणी भरपूर आहेत। हीच वाट आहे जी आपल्याला आता तलावाकडे पावसाळ्यात घेऊन जाते। तर आता तुम्हाला जवळून दाखवतो, इथपर्यंत ह्याच्या आतमध्ये पाणी गेलंय, म्हणजे बऱ्यापैकी पाणी कमी झालंय तलावामधला। आणि असं दगड घासून ह्या बिळामधून खेकडा काढण्याचा प्रयत्न करतोय अमोल। आता ट्राय करतोय की जांभळी टाकी किती खोल आहे। 12 महिने पाणी असतो, त्याच्यामुळे त्यामध्ये कोणीतरी उतरलंय मला नाही वाटत। इथेच पाणी झालंय हे मांडीपर्यंत माझ्या, आणि तिथून डायरेक्ट मायला नको जाऊ नको। नमस्कार, धूमकेतू मराठी यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण जातोय आमच्या गावाजवळ असलेल्या तलावाजवळ। तर ॲक्च्युली तो तलाव फक्त पावसाळ्यात भरतो, त्याचा बराच काम केला, पण उन्हाळी वेळामध्ये पाणी राहत नाही आणि मस्त नजारे आहेत। एका ठिकाणी फक्त 12 महिने पाणी असतो, तोही तुम्हाला दाखवतो। तर चला, आज आपण आपल्यासोबत बेडू काय नवीन आणि अमोल आहे। तर आज आपण तिघेच जाणार आहोत। गावापासून बऱ्यापैकी लांब आहे, दुसऱ्या म्हणजे एक काकडशेत म्हणून गाव आहे, तो आणि आमचा गाव या दोघांच्या मध्ये आहे तो तलाव आहे। तिथे आज आपण जाणार आहोत, म्हणजे अशा गावाजवळच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करायचा प्रयत्न करतोय। तर आजचा आपला म्हणजे आधीचं एक गौलटाक म्हणून एक आपण एक्सप्लोर केला, म्हणजे तिथे आमच्या जुन्या आठवणी भरपूर होत्या। आणि आज आपण जातोय ह्या तलावाकडे। ह्या तलावाच्या म्हणजे जास्त करून काय म्हणतात आठवणी नाहीत, पण भीतीदायक आठवणी भरपूर आहेत। ह्याच्यामध्ये जास्त करून सगळ्यात काय म्हणतात भीतीच्या गोष्टी भरपूर आम्हाला ऐकवल्यात लहानपणापासून। तिकडे जाऊ नका अशा आम्ही लहानपणापासून ऐकल्या गोष्टी आहेत। आणि तिथे बऱ्याचशा गोष्टी अशा झालेल्या पण आहेत की काही लोकांनी, बऱ्याच जणांनी तिथे जीवसुद्धा दिलेला आहे। रिस्की पण आहे, त्याच्यामुळे आम्ही तिकडे जाणं काही जास्त झालं नाही। तर बऱ्याच वर्षांनी आज पुन्हा एकदा तिकडे जातोय। पुन्हा आज आपल्याकडे ड्रोन आहे, ड्रोन शॉट घेणार आहोत। तर चला, भेटू आपण तिकडेच डायरेक्ट। असं काहीच नजारा आहे। आता संध्याकाळचे लगभग 4-4:30 वाजलेत, आम्हाला जरासा लेट झाला। आणि ह्या जागेला आम्ही म्हणतो कुमेल ढव। इथे म्हणजे भरपूर पाणी भरायचं पहिल्यांदा इथे। म्हणजे माझ्या पप्पांच्या वयाचे जेवढे लोक होते ती लोक इकडे पोहायला यायचे। आत्ता बऱ्यापैकी तो मातेने भरला आहे आणि खूप आता त्याची खोली म्हणजे एकदम ढोपरापर्यंतच फक्त पाणी राहिलं आहे। इकडे पण माझ्या पप्पांच्या जेवढे वयाचे लोक आहेत त्यांची खूप आठवण आहे। आणि हा जेव्हा पाऊस भरतो, हा बांध दिसतोय त्याच्या एकदम कट टू कट कधी कधी तर वरतून पाणी जातो, एवढा पाणी फ्लो भरपूर असतो। हीच वाट आहे जी आपल्याला आता तलावाकडे पावसाळ्यात घेऊन जाते। आणि उन्हाळी एक दुसरी वाट आहे जिकडे विहीर आहे त्या साईडला, तिकडून तलावाकडे जाण्यासाठी दुसरी वाट आहे। तर आज आपण आपल्यासोबत आहेत अमोल, आणि रेड टी शर्टमध्ये आहे नवीन ग्रुप ग्रामपंचायतचे मोठे आमदारच म्हणलं तरी चालेल, आमचे गावचे स्थायिक आहेत नवीन सारखे। तर त्यांना घेऊन आता आपण जातोय तलाव बघायला। इकडे सुद्धा फुल कमरेपर्यंत गवत वाढलाय। जाणकार माणूस म्हणून आम्ही नवीनला घेऊन आलोय आणि ती विहीर बोलत होतो ती तुम्हाला दाखवतो।
ही विहीर आहे. इथून एक रस्ता आहे दुसरा त्या तलावाकडे जाण्यासाठी आणि आता आम्ही दुसऱ्या रस्त्याने आलो आहे. तर आम्हाला गाईड म्हणून आज नवीन गाईड करतो आहे. पूर्ण बहुतेक लोकांनी जवळपास 80 ते 90% लोकांनी शेती सोडली आणि सगळीकडे वसाडच गेले सगळं. त्याच्यामुळे पूर्ण सगळीकडे वाटा बंद झालेत आणि गवत मात्र आत्तापर्यंत तरी गुडघ्यापर्यंत आहे. दिवाळीपर्यंत कमरेच्या वरती सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि असं काहीसा ढगाळ वातावरण चालू आहे. आणि आता मी गवत तुडवत तलावाकडे प्रस्थान होतोय. आता आपण ज्या तलावाकडे जातोय त्या तलावाजवळ जवळपास 2 स्पॉट आहेत. एक जांभा टाकी म्हणून बोलतात का जांभली टाकी असं काहीतरी नाव आहे. तिथे 12 महिने पाणी असतो आणि ह्या तलावामध्ये थोडंफार पाणी असतो, जास्त नाही. पण ज्या हिशोबाने पावसाळ्यात हा तलाव भरतो त्या हिशोबाने उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात त्याचं पाणी नसतोच असं समजलं तरी चालेल. तर आज आपण त्या दोन्ही गोष्टी बघणार आहोत. गावापासून लगभग 1-2 किलोमीटरवरती ह्या गोष्टी आहेत. अजून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या दाखवायच्या राहिलेत, पण आपल्याला आता तेवढा काही योग जुळून आला नाही. मग अशी तुम्हाला विहीर दाखवली, तीसुद्धा दाखवायची बाकी राहिली. तीसुद्धा मी तुम्हाला कधीतरी दाखवेन, कारण त्या विहिरीची गोष्टी खूप मोठ्या आहेत. आणि तिथंसुद्धा अंधश्रद्धा अशी आहे की तिथे जायचं नाही, कारण त्या विहिरीमध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी जीव दिला आहे. त्याच्यामुळे आम्हाला लहानपणापासून सांगितलं की तिकडे जायचं नाही. आणि ह्या तलावाकडे जातोय त्या तलावामध्ये सुद्धा सांगितलं की जास्त करून जायचं. त्याच्यामुळे आम्ही इकडे जाण्याचा योग जास्त काय आला नाही आणि तरी पण गपचूप जायच होत. तर आज आपल्याकडे ड्रोन सुद्धा आहे, तर त्याच्या माध्यमातून आपल्याला एक टॉप व्ह्यू देण्याचा प्रयत्न करेन आणि जेवढं शक्य होईल तेवढं चांगल्या पद्धतीने किती येईल ड्रोन शॉट्स तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आवडल्यास नक्की लाईक करा. एक छोटासा प्रयत्न आहे जो मी जेव्हा गावाला आलो होतो शेवळांच्या टायमाला, तेव्हा मी बोललो होतो जेवढ्या जवळच्या गोष्टी आहेत त्या मला एक्सप्लोअर करायच्या आहेत आणि त्याचाच एक असा इनिशिएटिव्ह घेतोय मी आणि एक छोटासा प्रयत्न चालू केला आहे. तर बघू कितपर्यंत जमतंय. तर आपण 2 गोष्टी आता करतोयच. म्हणा एक गौलटाकची व्हिडिओ आपण घेतलेत आणि आज हा आपला तलाव, अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या आपण एक्सप्लोअर करू. तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतीलच. तर चला आपण आज तलाव एक्सप्लोअर करू, नंतर पुढच्या गोष्टी करू. इथूनच तुम्हाला दिसेल तलावाच्या लगभग आपण जवळ आलोय आणि बऱ्याच दिवसापासून बऱ्याच कमी प्रमाणात पाऊस पडतोय. त्याच्यामुळे पाणी बऱ्यापैकी कमी आहे. नाहीतर हा जो एवढा पठार दिसतोय इथून ओव्हरफ्लो होऊन इकडे पाणी उतरायचं खाली. तर आता तुम्हाला जवळून दाखवतो. इथपर्यंत याच्या आतमध्ये पाणी गेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी पाणी कमी झालं आहे तलावामधला. आणि तुम्ही बघाल पूर्ण हा तलाव त्या काळात दगडाने बांधलेला आहे. इथून तो तिथपर्यंत आहे. झाडांमुळे तो आता दिसत नाही आणि त्या दगडाच्या वरतूनच त्या काकडशेत म्हणून गाव आहे तिकडे जाण्याचा एक रस्ता होता. बऱ्यापैकी माणसं आता स्थलांतरित झालेत शहरामध्ये, मुंबई या ठिकाणी. त्याच्यामुळे आता बरेचशी जुन्या आठवणी किंवा जुन्या जागेवर जाण्याचे रस्ते बंद झालेत. तर असेच नवीन काहीतरी रस्ते शोधत आम्ही तलावापर्यंत पोहोचलो. आता तुम्ही बघाल हा कट पूर्ण ह्या कड्यापर्यंत पाऊस चालू असला की पूर्णपणे पाणी भरतो. त्याचे काहीतरी हे अवशेष तुम्हाला तर कळतीलच त्याच्यावरूनच की पाणी कुठपर्यंत भरण्याची शक्यता आहे. तर इथपर्यंत पाणी खाली झालं आहे. बऱ्याच दिवसापासून एवढ्या काही जोरात पाऊस पडला नाही
आता तुम्हाला दिसेल वरपर्यंत पाणी भरायचं, आता पूर्णपणे खाली आलं. तर हा एक छोटासा असा तलाव आहे. ह्याच्यातसुद्धा आठवणी आणि भीतीदायक गोष्टी आमच्यासोबत लहानपणापासून आहेत. तर तो एक दाखवण्याचा प्रयत्न. किती खाली? तेच तर. बापरे, भिजलो मी पण. लगभग मांडीपर्यंत पाणी आलं आणि वरपर्यंत पाणी होतं. ड्रोन उडवला आणि ड्रोनचा प्लॅन अनसक्सेसफुल झाला. पाऊस आला आणि आम्ही ड्रोनचा पॅकअप करून आता तुम्हाला जांभली टाकी म्हणून मगाशी बोललो होतो ते तुम्हाला दाखवतो. हा पूर्ण पाणी त्या साईडनीच येतो. असा एक मोठा तलाव आहे. मेमरी कार्डचा इश्यू होता त्याच्यामुळे मी ड्रोन तर फ्लाय केला, फक्त रेकॉर्ड नाही झाला. आता परत बघू, कधी पुन्हा आलो तर रेकॉर्ड करायचा प्रयत्न करेन. जर आले असतील व्हिडिओ रेकॉर्ड आपला मोबाईलमध्ये तर मी ट्राय करेन. ड्रोनचा प्लॅन अनसक्सेसफुल झाला तर अमोल आता खेकडी शोधायचा प्लॅन करतोय. व्हिडिओग्राफर नवीन आहे आणि असं दगड घासून ह्या बिळामधून खेकडा काढण्याचा प्रयत्न करतोय अमोल. खेकडा आला तर बरं होईल, दुसऱ्याच कोण आला ना तर इकडे पळताना होईल. तर दगड घासायचा प्लॅन पण फेल झालेला आहे आणि आता आम्ही जांभळा टाकीकडे जातोय. आता मी जातोय जांभली टाकी. ऍक्च्युली त्या कोपऱ्यामध्ये एक टाक आहे पाण्याचं आणि इकडे एक आहे जिकडे हे दोघे जण चाललेत. तर त्या कोणत्या टाकाला जांभली टाकी म्हणतात मला काय एवढी काय आयडिया नाही. तरी पण आपण आता कुठल्या तरी टाक दाखवतो. पण ह्या टाकामध्ये 12 महिने पाणी असतो. तर आता आपण तिकडेच चाललोय. वरती ढग एकदम क्लिअर आहेत, तुम्हाला दिसतील. हलकासा एका दुसरा ढग येतो, पावसाची सर येते, लगेच निघून जातो. आणि इकडे तुम्हाला दिसेल छोटासा ओढा चाललाय, एकदम छोटूसा. तो पूर्ण तलाव भरून टाकतो आणि इकडे 12 महिने कधी आला तरी इथं पाणी असतो. आणि एकदा मध्ये घराचं काम चालू होतं तेव्हा एकटा आलो होतो, तेव्हा इकडे बऱ्यापैकी पाणी होतं. बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट फुलच होतं. फक्त एवढंच की हा जो झरा चाललाय तो नव्हता जात. तर इकडे एकदम निळशार पाणी आहे, कडक मध्ये. साप गेला, वाव खोल आहे रे. पूर्ण असं एक तलावच आहे. ह्या साईडला तलाव आहे
आणि याला जांभळी टाकी असे बोलतात. तर आमचा मित्र ऋषिकेश वरणकर आता ट्राय करतोय की जांभळी टाकी किती खोल आहे. 12 महिने पाणी असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कोणीतरी उतरलंय मला नाही वाटत. इथेच पाणी झालंय हे मांडीपर्यंत माझ्या. आणि तिथून डायरेक्ट मायला नको जाऊ नको, खोल आहे रे. मग कपड्या नसत्या ना तर पोहायला मजा आली असती. एवढी पूर्ण काठी चालली म्हणजे इथपर्यंत इथंच खोल आहे. आणि आतमध्ये किती खोल असेल याचा अंदाज नाही. आणि याच्यामध्ये ऍक्च्युली सुरुंग लावला होता आणि कपडे आहेत त्याच्यामुळे उडी जर टाकली तर पाय कापण्याची शक्यता जास्त. आणि आपण हा काय मोठा रिस्क घेऊ शकत नाही. तर आपण आता इथूनच परतीचा प्रवास करू. तर चला भेटू आता दुसऱ्या ठिकाणी. तर आज आपण दुसऱ्या काय स्पॉटवर गेलो नाही कारण अर्थच नाही तिकडे जाण्याचा. ड्रोनमध्ये रेकॉर्ड काय झालंच नाही. तर आता आपण परतीचा प्रवास चालू केला. कदाचित जमलं मेमरी कार्ड मिळाला चांगला जो रेकॉर्ड होईल व्हिडिओ तो घेऊन येऊ. आणि तेव्हा व्हिडिओ म्हणजे तलावाचा असा एक टॉप व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू. तर चला भेटू आता पुन्हा असे एक छोट्या मोठ्या व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.